महाराष्ट्रामध्ये दोनच साहेबांची दहशत आहे। एक म्हणजे दुधाच्या किंवा अन्नाच्या भेसळीमध्ये काम करणारे तुकाराम मुंडे असतील आणि दुसरे म्हणजे या प्रस्थापितांना आव्हान देणारे आता शक्तीपीठाच्या माध्यमातून असू दे कारखानदारांना आव्हान देऊन उभे राहणारे राजू शेट्टी साहेब। आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण राजू शेट्टी साहेबांचे कार्यकर्ते आहोत की सत्तेच्या मऊ मखमली गादीवर त्यांनी कधीही स्वतःला विराजमान त्यांना करता आला असतं, पण ते न करता प्रस्थापितांनी दिलेल्या रत्नहारापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पायधुळीला माथ्यावर राहून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा असा नेता आपल्याला लाभलेला आहे हे आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं भाग्य। आणि म्हणून प्रेरणा देण्यासाठी कोणीतरी यावं आणि प्रेरणा घेऊन आपण लढावं या विचारांचे आम्ही नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मावळा ज्यांनी ज्यांनी या छातीवर लाल बिल्ला लावून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढायची भूमिका घेतली तो खऱ्या अर्थानं स्वराज्याचा मावळा आहे, तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची बाजू घेऊन या प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा मावळा। या ओठांनी चुंबन घेईन हजार दाही माती, हजार मरण झेलून यावं इथल्या जन्मासाठी, असं या महाराष्ट्राच्या मातीचं वैशिष्ट्य आहे। आणि मग मला तुम्हाला नाना प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही मगाशी बोलताना म्हणला की मी जरा अजून ताकदीने लढलो असतो पण माझा पोरगा अजून शिक्षण घेतोय, तर घोडखिंडीमध्ये पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले असते महाराज अडवले असती खिंड, पण थोडं पोराचं शिक्षण अजून चाललंय, घरचं अजून काही व्यवस्थित नाही, तुम्ही आपलं कोणाला तरी इतरांना जबाबदारी द्या, असं जर मावळे इतिहासामध्ये म्हणलं असतं तर हे स्वराज्य उभं राहिलं असतं का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। आणि म्हणून स्वतःच्या मुलाचं लग्न देखील माघारी सारून सिंहगडावर लढायला गेलेला तानाजी मालुसरे आपल्याला आठवावं लागेल आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यावी लागेल की आधी लगीन पडण्याचा आणि मग राहायचं म्हणून जो स्वतःच्या मुलाचं लग्न घरामध्ये असताना बाजूला सारून या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे। लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रत्येक मावळा त्या ठिकाणी इतिहासामध्ये लढत होता आणि म्हणूनच स्वराज्य उभं राहिला। आणि म्हणून तुम्ही आम्ही या व्यासपीठावर बसून इथं शेतकरी चळवळीच्या शेतकरी हिताच्या गप्पा करतो आणि म्हणून आता कुठेही खचून जायचं नाही आणि आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यानं लढलं पाहिजे, कारण क्रांती करायला काही लय गर्दी लागत नाही। भगतसिंग राजगुरू सुखदेव लढले किंवा फासावर गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर काही 10,000-20,000चा गत्ता नव्हता, परंतु त्यांनी एक आदर्श असा घालून दिला की जोपर्यंत या देशाचं नाव राहणार आहे, जोपर्यंत तिरंगा या देशामध्ये राहणार आहे, तोपर्यंत स्वातंत्र्यामध्ये लढणारे हे क्रांतिकारक आपल्या देशामध्ये अजरामर राहणार आहेत। तसं आपण स्वतःला क्रांतिकारक म्हणूनच घ्यायचं आहे आणि या चळवळीमध्ये जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या या देशाच्या शेतकऱ्यांच्या हिताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टीचे सगळे मावळे सुवर्ण अक्षरांना इतिहासामध्ये तुमची दखल घेतली जाईल एवढंच या ठिकाणी आश्वस्त करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।